राज्य सरकारने एकीकडे आनंदाचा शिदा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे, तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेंद्र उपाध्याय आणि हिंदी भाषिक सेलचे ठाणे जिल्हाध्यक्ष संतोष तिवारी यांनी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान आणि मनसे नेते अविनाश जाधव यांच्या हस्ते हजारो कुटुंबांना दिवाळी शिदा वाटप केला। विशेष म्हणजे हा शिदा स्वीकारण्यासाठी आलेल्या नागरिकांमध्ये सुमारे 500 हिंदी भाषिक नागरिक होते। या हिंदी भाषिकांनी पत्रकारांशी बोलताना मनसेच्या अविनाश जाधव यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली, तर मनोज प्रधान यांनी मनसे सोबत असल्याने उत्तर भारतीय दूर जाणार नाहीत तर सोबतच येतील असे म्हटले। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेंद्र उपाध्याय आणि हिंदी भाषिक सेलचे ठाणे जिल्हाध्यक्ष संतोष तिवारी हे गेल्या 10 वर्षापासून विविध सणांच्या निमित्ताने गोरगरीब नागरिकांना धान्य वाटप करीत असतात। शिवाय दर महिन्याला सुमारे 100 कुटुंबांना वाण सामान देत असतात। यंदा दिवाळी निमित्त पाचपकाडी येथे त्यांनी सुमारे 2500 कुटुंबांना रवा, साखर, मैदा, तेल, खोबरे आदी साहित्याचे वाटप केले। हेरिटेज मोटर्सच्या आवारात आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमास राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान, मनसेचे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव, शहराध्यक्ष रवींद्र मोरे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे कार्याध्यक्ष प्रकाश पाटील, राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष अभिजित पवार, युवक कार्याध्यक्ष राजेश कदम, विद्यार्थी अध्यक्ष राहू पाटील आदी उपस्थित होते। यावेळी उत्तर भारतीय रिक्षा चालक आणि महिलांना या कार्यक्रमातील मनसेच्या सहभागाबद्दल पत्रकारांनी विचारले असता अविनाश जाधव हे सर्व हिंदी भाषींच्या विरोधात नाहीत, ते सर्वांनाच मदत करीत असतात, त्यामुळे आम्ही उत्तर भारतीय कधीच मनसेला विरोध करीत नाही असे सांगितले। हाच धागा पकडून मनोज प्रधान म्हणाले की ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत महाविकास आघाडी सोबत मनसेला घेतल्याने हिंदी भाषिक दुरावतील असा अंदाज वर्तवणाऱ्यांनी ही चपराक आहे। या लोकांच्या प्रतिक्रियेतून हेच दिसून येते की मनसेच्या सहभागाने महाविकास आघाडीचा मतांचा टक्का वाढणारच आहे। तर अविनाश जाधव यांनी आपण एका उत्तर भारतीय व्यक्तीने आयोजित केलेल्या कार्यक्रमाला आलो आहे, यातच सर्व काही आले आहे। इथे ज्या उत्तर भारतीयांनी आपले सर्व मत व्यक्त केले ते व्यक्त करताना हिंदी न बोलता मराठी भाषेचा वापर केला। मराठीचा दुस्वास करणाऱ्यांना आमचा विरोध आहे आणि 95% उत्तर भारतीय हे मराठीचा आदर करणारे असून ते आम्ही त्यांच्या सोबत आहोत असे सांगितले। एखाद्या कुटुंबावर गर्व वाटावा असा हा सुरेंद्र उपाध्याय कुटुंब आहे। मी मागच्या अनेक वर्षापासून या दोन्ही भावांना ओळखतो। ज्या ज्या वेळेला समाजाला गरज लागली, मग कोविडचा काळ असो किंवा दिवाळी असो, एखादा सण असो, अशा प्रत्येक वेळेला ते लोकांसोबत उभे राहतात, लोकांच्या मदतीला उभे राहतात। अनेक वेळेला मला माहिती आहे की मी एखादा माणूस त्याच्याकडे पाठवला की याला मदत करा, म्हणजे कोविडच्या काळात असतील किंवा एखादा कॅन्सर पेशंट असेल तर यांनी सरळ हाताने बिनधास्त मदत केली आहे। या महाराष्ट्रात लाखो बिझनेसमॅन आहेत, पण स्वतःचा विचार सोडून गरीब लोकांचा पण विचार करणारा जर कोणी असेल तर तो आमचा सुरेंद्र आणि सुरेश दोघं भाऊ आहेत। त्या दोघांचं मी मनापासून अभिनंदन करतो। समाजाच्या बाबतीत त्यांची असलेली बांधिलकी ही सगळं काही सांगून जाते। आम्ही त्यांच्या पाठीशी खंबीर उभे आहोत। जेव्हा त्यांना आमची गरज लागेल त्यावेळेला आम्ही, आता मी असेल, प्रधान साहेब असतील, आव्हाड साहेब असतील, राजन विचारे साहेब असतील, आम्ही अख्खा परिवार आमचा जो आता आम्ही सगळे एकत्र झालो तो आमचं अख्खं कुटुंब उपाध्याय कुटुंबाच्या पाठीशी खंबीर उभे राहणार। सरस्वती मंदिर ट्रस्ट ठाणे संस्थेच्या वतीने संस्थेतील मराठी आणि इंग्रजी माध्यमातील सर्व शाळांच्या विद्यार्थी आणि पालकांच्या सहकार्याने दिवाळी निमित्त व्यापार पेठ आयोजित केली आहे। व्यापार पेठेचे प्रमुख घोषवाक्य उद्योग, व्यापार, कौशल्य विकास, आत्मनिर्भर देश हाच आमचा प्रयास। संस्थेच्या सरस्वती सेकंडरी स्कूल शाळेतील विद्यार्थ्यांसाठी शाळेत वित्त आणि अर्थसाक्षरता वर्ग गेले 3 वर्ष शाळेत आयोजित केले जात आहेत। या विषयाचे पुढील पाऊल म्हणजे शालेय विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष उद्योग आणि व्यापाराचा अनुभव मिळावा, तसेच आपल्या कला कौशल्याचा आर्थिक लाभ आपल्या कुटुंबाला हवा, हे या व्यापार पेठेचे प्रमुख उद्दिष्ट आहे। आपला देश आत्मनिर्भर होण्यासाठी टाकलेले हे एक लहान पाऊल असेल। या व्यापार पेठेच्या निमित्ताने वरील घोषवाक्य प्रत्यक्षात येईल असा विश्वास कार्यकारी विश्वस्त सुरेंद्र दिघे यांनी व्यक्त केला आहे। तसेच या व्यापार पेठेला भेट देऊन विद्यार्थ्यांना उत्तेजन द्यावे असे आवाहन त्यांनी शाळेच्या परिसरातील नागरिकांना केले आहे।
या व्यापारपेठेचे उद्घाटन 16 ऑक्टोबरला सकाळी शाळेचे माजी विद्यार्थी आणि ठाण्यातील प्रसिद्ध सराफ आणि ज्वेलर्स विजय बेंद्रे यांच्या हस्ते करण्यात आले. आपल्या देशाच्या पंतप्रधानांनी निर्भर भारत ही घोषणा केलेली आहे. निर्भर भारत म्हणजे स्वयंपूर्ण भारत. त्याचं पहिलं पाऊल आहे लहान वयात विद्यार्थ्यांच्यावर संस्कार व्हावेत म्हणून आम्ही ही बाजारपेठ आयोजित केलेली आहे, व्यापारपेठ, की जेणेकरून मुलांनी स्वतःच्या केलेल्या कृती ह्या विकण्याचं विक्री कौशल्य दाखवून त्याच्यातून नफा मिळवणं, आर्थिक लाभ होणं आणि स्वयंपूर्ण होण्याच्या दृष्टीने पाऊल टाकणं. ह्याचे बॅकग्राऊंड आणखीन एक आहे. ज्या महाराष्ट्रामध्ये पूरग्रस्त परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि मराठवाड्यामध्ये अतिशय भीषण पाऊस पडला आहे. आम्ही आज त्या त्याच्या तालुक्यातील एका शाळेचा आम्ही खाऊ भेट दिला आणि ह्या प्रदेश व्यापारपेठेतून पण जो नफा निर्माण होईल त्याच्यातला पण एक हिस्सा आम्ही त्या शाळेला शेअर करणार आहोत. त्यांना त्यामुळे आर्थिक मदत पण होईल. त्यामुळे हे दोन्ही हेतू या व्यापारपेठेने साधले गेलेले आहेत. नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. खासदार श्रीकांत शिंदे आणि ठाणे महापालिका मुंब्रा कौसातील रहिवाशांना सापत्न वागणूक देत असल्याचा आरोप माजी नगरसेवक सुधीर भगत यांनी केला आहे. ठाणे महानगरपालिकेतील इतर प्रभागात विविध विकास योजनांची कामे जोरात सुरू असताना मुंब्रा कौसावासियांना मात्र त्या सुविधांपासून वंचित ठेवले असल्याचे सुधीर भगत यांनी सांगितले. ठाणे शहरात वारंवार होणाऱ्या वाहतुकीच्या खोळंब्यावर तोडगा काढताना शहरात मेट्रोचे जाळे तयार केले जात आहे. मुंब्र्यातही तोच प्रश्न असताना तिथे मात्र मेट्रोचा कुठलाच प्रस्ताव नाही. वाढत्या रहदारीमुळे लोकांना घरातून बाहेर पडणे मुश्किल झाले असल्याचे भगत म्हणाले. याशिवाय शहरात निर्माण होणारा कचरा 3-3 दिवस उचलला जात नसल्याने कचऱ्याचे मोठे डोंगर तयार होत आहेत. त्यातून निघणाऱ्या केमिकलयुक्त दुर्गंधीमुळे लोकांच्या जीवितास धोका निर्माण झाला असल्याचे सुधीर भगत म्हणाले. मला एवढंच सांगायचं आहे का छोटी असू दे का मोठी समस्या असू दे, सर्व समस्या एकत्रित जर केलं तर माणुसकीला आश्रय देणारी असली पाहिजे. त्या समस्या आमच्या डोक्यावर बसल्या अशा पाहिजे, अशा मला वाटतंय. अशा दृष्टिकोनातून आपण आमच्याशी व्यवहार करत आहे. लोक इथे म्हणतात का हमारे से सौतेला व्यवहार करत, म्हणजे सावत्रपणाची वागणूक आम्हाला देतात. कधी कधी हे खरं पण वाटतं. मला एक सांगा, ठाण्यावरून भिवंडीला मेट्रो जाते, ठाण्याहून कासरवाडीला मेट्रो जाते, ठाण्यावरून तुम्ही आता बदलापूर, आम्ही काय पाप केला? ठाणे, कलवा, खारेगाव, मुंब्रा, कौसा, शीळ, डायगर, देसाई या सर्व लोकांनी काय पाप केलं? आम्हाला आजही एसटीने जावं लागतं. जर कलव्याला जायचं असेल, पनवेलला जायचं असेल तर आम्हाला आजही एसटीने जायला लागतं. उद्या भविष्यात तिकडे एअरपोर्ट होणार, मग आम्ही जायचं कशाने?
UT डिपार्टमेंट तुमच्याकडे, खासदार तुमच्याकडे, सर्व काही तुमच्याकडे असताना कन्नमरनगरहून मेट्रो निघते, बदलापूरला जाते. कन्नमरनगरहून मेट्रो निघणार, ती डोंबिवली करत जाणार. पनवेलवरून निघणार, ती लोधा करून डोंबिवलीला जाणार. अहो, डोंबिवली बदलापूर एवढंच आहे का? आम्ही पण आहेत ना, दिवेवाले पण आहेत, देसाईवाले पण आहेत, मुंबरेवाले पण आहेत, तुमचेच आहेत ना. का परके आहेत आम्ही? परक्यासारखी वागणूक देत आहे तुम्ही आम्हाला. कचरे 5-5 दिवस कचरा उचलत नाही आमच्याकडे, कचऱ्याचा अंबार लागलेला आहे. आमच्याकडे ट्रॅफिक अशी जाम असते का सांगून विचारायचं सोय नाही. काय अवस्था करून ठेवली आमची. मला एकच आपल्याला विनंती आहे का इथले जेवढे वरिष्ठ नेते असतील त्यांनी आमच्याकडे, इथल्या लोकांकडे विचार करावा. मूलभूत सुविधा द्या आम्हाला. आमच्यावरती काही फार मोठे उपकार करू नका, परंतु मूलभूत सुविधा द्या. कदाचित ते मूलभूत सुविधाच आमच्यासाठी उपकार होऊन जातील तुमचे. जरा तसं जर समजत असेल तर तसं आमच्यावरती उपकार करा. एवढंच मी बोलवू शकतो या ठिकाणी. अजित पवार गटाचे आमदार संग्राम जगताप यांनी धार्मिक द्वेष निर्माण करण्याचा प्रयत्न केला असा आरोप करीत त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांच्या नेतृत्वात शेकडो कार्यकर्त्यांनी राबोडी पोलीस ठाण्यावर धडक दिली. आमदार संग्राम जगताप यांनी करमाळा येथील जनआक्रोश मोर्चात बोलताना दीपावलीची खरेदी फक्त हिंदूंच्या दुकानातून करा असे वादग्रस्त विधान केले होते. या विधानाचे पडसाद सर्वत्र उमटले आहेत. मात्र अजित पवार यांनी अद्याप त्यांच्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई केलेली नाही. त्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने हा मोर्चा काढण्यात आला. राबोडीतील मुख्य नाक्यावरून या शांततामय मार्गाने मोर्चाला सुरुवात झाली. संग्राम जगताप यांच्यावर गुन्हा दाखल करा, धार्मिक विद्वेष पसरवणे बंद करा, हिंदू मुस्लिम शीख ईसाई हम सब है भाई भाई अशा संदेशाचे फलक हातात घेऊन शेकडो हिंदू मुस्लिम तरुण तरुणी मोर्चात सहभागी झाले होते. मोर्चेकऱ्यांच्या शिष्टमंडळाने राबोडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चव्हाण यांची भेट घेऊन संग्राम जगताप यांच्यावर भारतीय न्याय संहिता कलम 196, 353, 299 नुसार गुन्हा दाखल करून अटक करावी या मागणीचे निवेदन दिले. याप्रसंगी मनोज प्रधान यांनी सांगितले की संग्राम जगताप यांचे विधान फक्त धार्मिक द्वेष पसरवणारे नाही तर अजित पवार यांनाच आव्हान देणारे आहे. एरवी शिव फुले शाहू आंबेडकर यांच्या समतावादी विचारांवर बोलणाऱ्या अजित पवार यांच्याच गटाचा एक आमदार सामाजिक संघर्ष निर्माण करीत आहे. याचाच अर्थ जगताप यांना अजित पवार गटाची विचारधारा मान्य नाही. तसेच अजित पवार हे कारवाई करण्याऐवजी फक्त नोटीस देत असतील तर त्यांची जगतापांना मूकसंमती नाही ना अशी शंका मनात येते. या मोर्चाच्या निमित्ताने आम्ही गृहमंत्र्यांकडे मागणी करतो की संग्राम जगताप यांच्यासारखी माणसे जर मोकळी राहिली तर महाराष्ट्रात दंगली माजतील. त्यामुळे त्यांना तत्काळ अटक करावी. करमाळ्यामध्ये जे भाषण त्यांनी केलं ते आपण सगळ्यांनी बघितलं. त्याच्या विरोधात अजितदादा म्हणतात, दादा किंवा त्यांचा पक्ष म्हणतो की त्यांना एक शोकास नोटीस लावलेली आहे. त्या शोकास नोटीसचं त्यांनी काय उत्तर दिलं, त्या उत्तराला तुम्ही मान्य केलं का त्यांच्यावर काय कारवाई करणार आहेत ते आम्हाला कळलं पाहिजे. जर तुम्ही स्वतःला एक सेक्युलर पार्टी समजता तर त्यांना 100% पक्षातनं तुम्ही काढलं पाहिजे, निलंबित केलं पाहिजे. हा भाग झाला अजित पवारांच्या पक्षाचा. याच्यात दुसरा भाग आहे की शासन काय करते. आज छोटी गोष्ट आम्ही काय केली विरोधकांनी तर त्यांच्यावर केसा होतात. मग एवढं असं भाषण केलंय दिवाळीच्या तोंडावर की हिंदू मुस्लिममध्ये कुठेतरी रायट होतील, जिथे ते ओपनली म्हणतात की मस्जिदींवरनं हिंदूंवर अटॅक होतात. अशा प्रकारचं वक्तव्य केल्यानंतर देखील त्यांच्यावर जर केस होत नसेल तर हे चुकीचं आहे. त्यामुळे आम्हाला शासनाला आमची विनंती आहे की त्यांच्यावर तुम्ही केस दाखल करा. आम्ही इकडनं राबोडी पोलीस स्टेशनला जातो आणि आम्ही एक निवेदन देतो की यांच्यावर 100% 299 आणि 193B अंतर्गत केस आली पाहिजे. हे आमचं मागणी आहे. संग्राम जगतापचं असं म्हणणं आहे की दिवाळीच्या सणानिमित्त कुठल्याही मुस्लिमांकडून वस्तू विकत घेऊन आणि त्या ठिकाणी ते म्हणतात की मुस्लिमांना जर तुम्हाला डावलं असेल तर तुम्ही जेलमध्ये थेट जावं, काही गरज नाही, ते जामीन देखील आम्ही करून देऊ. आता काय बघा, संग्राम जगताप हा कोणाचा माणूस आहे? अजितदादांचा माणूस आहे. अजितदादा सांगतात की आम्ही सेक्युलर आहोत. अशा
अशा प्रकारचा एक आमदार जो वक्तव्य करतो तो माझ्यासारखा छोटा कार्यकर्ता फक्त त्यांना थूथूच करू शकतो.